मावळ लोकसभा मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना धक्का बसला होता। शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता। आता अजित पवार हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांना टोला लगावला आहे। नेमकं काय म्हणाले रोहित पवार? मी एवढंच सांगेल की माझ्या बंधूचा पराभव ज्या व्यक्तीने केला त्यावेळेस मी त्याच व्यक्तीच्या विरोधात प्रचार करत होतो। आता सुद्धा त्याच व्यक्तीच्या विरोधात प्रचार करायला आलोय। अजितदादा मात्र पवार साहेबांना वडील म्हणून मानायचे, नाहीतर त्या स्थानाला बघायचे। साहेबांना म्हणजे वडिलाला सोडून ते आता भाजपबरोबर साम्राज्य टिकवण्यासाठी आणि कारवाई थांबवण्यासाठी गेलेले आहेत। आणि इथं ज्या व्यक्तीने मुलाचा पराभव केला त्याच व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी अजितदादा येत असतील तर अजितदादा किती हतबल झालेत हे आपल्याला बघायला मिळेल। पार्थला भाऊ म्हणून सांगतो। 2019ला पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघात उभा होता। त्यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता। पार्थचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला होता। तो पराभव पार्थ विसरलाही नसेल। त्याचा भाऊ म्हणून आज मी येथे प्रचाराला आलो आहे। परंतु मुलाचा पराभव करणाऱ्याच्या विजयासाठी अजित पवार आले आहेत। ते कुठल्या पातळीवर गेले आहेत असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे। तर जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, भाजपसारखे खोटे बोलणारी तुझी प्रतिमा करू नको। दुसरीकडे कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे। गुन्हेगारी वाढत आहे। त्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही देणे घेणे नाही। पार्थला बाय कशाला झेड सुरक्षा द्या असा टोला रोहित पवार यांनी हाणला। पण अजित मी पार्थला एवढंच सांगेल की त्यावेळेस सुद्धा तुझ्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण होतो। आज सुद्धा ज्या व्यक्तीने तुला हरवलं त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत। आम्ही विचार नाही बदलला, भूमिका नाही बदलली आणि त्याच ताकदीने आणि त्याच्यापेक्षा कदाचित 1-2% जास्त ताकदीने लढेल आणि त्याच्यात नक्कीच तुझ्या मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी जी भावना असेल त्या भावनेचा मान ठेवत आम्ही लढत आहोत।